मित्रांनो 2025 संपायला 6 ते 7 दिवसाचा वेळ राहिलेला आहे असं आपण ॲज्युम करूयात. बघा आत्तापर्यंत बऱ्याच लोकांचा एक प्रश्न असेल डोक्यामध्ये की सगळं शिकलो, प्रायझेशन शिकलो, एस-एम शिकलो, बाकीच्या गोष्टी शिकलो आहे, बट कॅपिटल कुठून आणू मार्केटमध्ये, कॅपिटल कशाप्रकारे वापरायचं. सो बघा आता ॲज अ ट्रेडर तुम्ही फायनान्शियल सेक्टरमध्ये येत आहे. सो प्रत्येकाकडे काही ना काही कॅपिटल असणारच. कोणी उठलं सुटलं मार्केटला आलं असं होत नाही. बट पैसा आहे म्हणून पैसा उडवायचा का, तर बिलकुल नाही. सो पैशाला कशाप्रकारे वापरलं पाहिजे, कमी पैशामध्ये कसं जास्त ट्रेडिंग केलं पाहिजे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. सो आजचा विषय आपला मित्रांनो प्रॉप फर्म्स कसे वर्क करतात, त्यामध्ये लिगल इलिगल इश्यू काय असतात, प्रॉप फर्मला का वापरलं पाहिजे किंवा त्याचा मेन फंडा काय आणि कोणतं चांगलं प्रॉप फर्म तुमच्यासाठी वर्क करेल. आता प्रॉप फर्म काय असतं तर अशी कंपनी असते मित्रांनो जी त्यांचा पैसा तुम्हाला वापरायला देते अगदी छोट्याशा रजिस्ट्रेशन फीमध्ये. सो ही जी रजिस्ट्रेशन फी आपण भरतो तो तुमचा एक रिस्क फॅक्टर असतो, तेवढीच तुमचा रिस्क आहे. म्हणजे समजा $60 दिले, $50 दिले, $30 दिले, सो तो तुमचा एक रिस्क फॅक्टर राहिला. बट इथे असं नाही की 1 लाख रुपयाचं कॅपिटल डिप्लॉय झालं, 50,000 कॅपिटल डिप्लॉय झालं, असं नाही. सो छोट्या अमाऊंटमध्ये तुम्हाला मोठी अमाऊंटमध्ये ट्रेडिंग करता येईल. जेवढे डाऊट्स आहेत जसं की इलिगल आहे का, लिगल आहे का, हा एक प्रश्न बऱ्याच वेळा कमेंट बॉक्समध्ये आला आहे बघा. बट मित्रांनो मी एवढंच सांगेन की तुम्ही ॲटलिस्ट ट्रेडिंग स्टार्ट तर करा 2026मध्ये, प्रॉफिट कमवा. आता ह्याच्यातून मागं तुम्ही जे काय केलं त्याच्याशी आपल्याला काही नाही, बट जर चार्ट बेसवर तुम्ही आलाय आणि स्टार्ट करताय सो एक डिसिप्लिन ट्रेडर बनायला लागेल आपल्याला. डिसिप्लिन ट्रेडरचं काम काय असतं, काही रूल फॉलो करायचे आणि त्याला अकाउंटला ग्रो करायचं. सो मी प्रत्येकाला सजेस्ट करेन की प्रत्येकानं हे फंडेड अकाउंटचं चॅलेंज घ्यावं, कोणतंही घ्या तुम्ही. बट आता जे मी सांगणार आहे ते तुम्हाला बेस्ट वे सांगेल. प्रत्येकाने हे चॅलेंज घ्या आणि तुम्हाला कळेल एका महिन्यामध्ये तुम्ही किती डिसिप्लिन ट्रेडर आहात, किती तुम्ही कॉन्स्टंटली वर्क करता. ठीक आहे, आपण ॲज अ एस-एम-सी ट्रेडर म्हणून आपण वर्क करतो, एस-एम-सीच्या कन्सेप्ट शिकतो. कोणतीही कन्सेप्ट वापरली तरी तुम्ही त्याच्यामध्ये डिसिप्लिन होऊ शकता. सो ते कसं करायचं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये ते पण बघणार आहे. मित्रांनो जो आजचा विषय आहे त्यामध्ये आपण बघणार आहोत कशाप्रकारे आपल्याला छोट्या अमाऊंटमध्ये खूप चांगल्या प्रकारचं ट्रेडिंग करता येतं. सो सिम्पल त्याचं एक रिझन आहे मित्रांनो, आपल्याला वापरावं लागतं प्रॉप फर्म्स. सो आता प्रॉप फर्म काय असतं बघा, सिम्पली एक अशी कंपनी असते जी तुम्हाला व्हर्च्युअल फंड वापरायला देते. ठीक आहे, आता कोणी यामध्ये जास्त घुसत नाही या टॉपिकमध्ये, ते एवढंच सांगतात की तुम्हाला असा कंपनी तुम्हाला त्यांचा पैसा वापरायला देते आणि तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे प्रॉफिट होऊ शकतं. सो हे असं काही नसते. प्रॉप फर्म म्हणजे काय असतं बेसिकली बघा, एक अशी कंपनी जे तुम्हाला व्हर्च्युअली फंड देते. आता त्याचा त्यांचा काय फायदा, तर हे जर आपण बारकाईने समजून घेतलं तर कसं असतं बघा, जर तुम्ही चांगले डिसिप्लिन ट्रेडर आहेत, जर कन्सिस्टंट ट्रेडर आहात, कंपनी तुम्हाला बघते पहिल्यांदा तुम्ही कशाप्रकारे करताय, तुम्ही डिसिप्लिन आहात का, तुमच्यामध्ये अशा काही गोष्टी आहेत का ज्या तुम्हाला त्यांच्यासाठी फायद्याच्या ठरू शकतात. सो त्यासाठी आपल्याकडून घेतली जाते रजिस्ट्रेशन फी छोटी. असं नाही की ही रजिस्ट्रेशन फी म्हणजे अशा हवेत आहे, तो पण त्याचा एक रेव्हेन्यू मॉडेल आहे, त्यामध्ये त्यांना थोडेसे पैसे मिळतात. बट जर ट्रेडर चांगला निघाला, खूप चांगल्या प्रकारे अर्निंग करतोय, सो त्यावेळेस त्या ट्रेडरचे जे काही ट्रेडिंगचे म्हणजे रिअल ट्रेड आहेत ते सुद्धा ते त्यांच्या सर्व्हरला कॉपी करू शकतात. ठीक आहे, आणि त्यामधून त्यांचा खरा जास्तीत जास्त तुमचा रेव्हेन्यू मॉडेल जनरेट होत असतो. तर एवढं सिम्पल आहे बघा. ट्रेडरचा जर रूल बेस्ड ट्रेडर असेल तर त्याचे ट्रेड्स ते स्वतः कॉपी करतात. जर नसेल तर ऑब्व्हियसली तुम्ही फेलमध्ये जाणार आहे, तुमची रजिस्ट्रेशन फी पण वाया जाणार आणि सगळं जाणार. सो जर तुम्ही डिसिप्लिन होण्याचा विचार करत असाल, डिसिप्लिन ट्रेडर आहात, तर आणि तरीच या गोष्टीला वापरायला चालू करा. नसेल तर असं पण आपण ऑलरेडी लॉसमध्ये आणि इथून पुढे पण लॉसमध्येच राहू शकता. सो असं नका विचार करू की मी काहीतरी रफ शब्द वापरतोय, बट तुम्ही एवढा विचार करा की डिसिप्लिन राहायला काय लागेल. ठीक आहे, डिसिप्लिन राहण्यासाठी काय करायला लागेल, तो सिम्पल आहे मित्रांनो, एकदम सिम्पल सायकोलॉजी फॉलो करायची. काय सायकोलॉजी बघा, एकच सांगेन, एकच शब्द सांगेन, याच्यामध्ये जास्त तुम्हाला मी अजिबात मोटिवेट करणार नाही. इथून पुढे 0.50% एवढी फक्त तुम्ही रिस्क घ्या. किती दिवस, 1 महिना, किती रिस्क घ्या, 0.50 ते मॅक्झिमम 1% एवढी रिस्क घ्या. ह्याच्यापुढे तुम्हाला काहीच गरज नाही दुसरं करायची. प्रॉफिट्स किती कमवायचे, काय कसे कमायचे मी तुम्हाला सांगेन. आता स्ट्रॅटेजीचा विचार, स्ट्रॅटेजी कोणती पाहिजे, तर बघा जेवढे यूट्यूबला सगळे व्हिडिओ टाकलेत त्यामधली कोणती एक स्ट्रॅटेजी कॉपी करा. कोणती एक म्हणतोय, 1 मिनिटाचा एक व्हिडिओ टाकलाय तो कॉपी करू शकता. परवा दिवशी अजून चांगली व्हिडिओ टाकली मी, कोणती टायमिंग सेशनवाली, तो सेशन लिक्विडिटीची समजा स्ट्रॅटेजी कॉपी केली, अगदी बेस्ट. संध्याकाळी 6 वाजता बसा, खूप चांगल्या प्रकारे वर्क होते. आणि नसेल तर तुम्हाला अजून एक सांगतो मी, जी CISDची स्ट्रॅटेजी होती ना ती देखील वापरायची चालेल. मग CISDमध्ये स्टॉप लॉस मोठा राखतो. सो CISD नका वापरू, कोणती वापरा, तर सेशन लिक्विडिटीची स्ट्रॅटेजी वापरा. मी ते खूप चांगल्या प्रकारे 5 मिनिटांमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केले. सो तो व्हिडिओ नसेल बघायला तुम्ही स्ट्रॅटेजीसाठी तो व्हिडिओ बघा. आता प्रॉफिट्स बघा, ज्यावेळेस तुम्ही आता हे प्रॉप फर्म वापरणार आहात किंवा वापरायला चालू करणार त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागेल, प्रॉफिट किती घ्यायचेत हे डोक्यात सेट करावं लागेल. आता हे कोण सांगत नाही, बट मी तुम्हाला सांगतो माझ्या ओव्हरऑल अभ्यासावरून. ठीक आहे, आता ह्याच्यावरती आपण प्रॉपर शीटवरती एखादा व्हिडिओ बनवू, बट आत्ताच्या कंडिशनला तुम्ही एवढं लक्षात घ्या, एक $40 to $50 एवढं टार्गेट ठेवायचं डोक्यामध्ये. एवढं आपल्याला प्रॉफिट रोज काढायचं आहे. रोज काय रोज काढायचं आहे,
कारण का तुम्हाला त्यामध्ये म्हणजे तुमची कन्सिस्टन्सी पण कळेल आणि तुम्हाला कळेल की बाबा आपल्याला काहीतरी मिळते पण. कारण समजा $50 दिवसाला दिसलं म्हणलं तरी 20 दिवसाचे किती झाले, 5 दुणे 10, एक जवळपास $1000 झाले. $1000मध्ये पण चांगलं प्रॉफिट आहे, 10% प्रॉफिट आहे तुमच्या एका अकाउंटवरती. आता मी विचार करतोय की एक तुम्ही $10,000 अकाउंट घेताय, किती, $10K. सो या $10K तुम्ही जर $40-50 रोज कमवत आहे तर 20 दिवसाचे किती झाले, 20 गुणिले समजा एक आपण ॲव्हरेज पकडूयात $50, ठीक आहे. $50 एका दिवशी कमी जास्त होऊ शकतं. सो $50 इज इक्वल किती झाले, 0 आणि 5 दुणे 10 म्हणजे $1000, ठीक आहे. सो $1000 म्हणजे तुम्हाला किती झालं तुमचे, तर 10% झाले तुमच्या 10,000वरती. सो जर तुम्ही महिन्याला 10% कमवले तर तुम्हाला खूप चांगले हे रिटर्न्स तुम्हाला मिळाले, ठीक आहे. आणि याचा फायदा काय तुम्हाला सांगतो, याचे तुम्हाला विड्रॉल पण मिळतील, सो विड्रॉल घेतलं, आता विड्रॉल किती मिळतात, तर पूर्ण $1000 मिळतात का, नाही, कंपनीच्या रूलवरती, तुमच्या अकाउंटच्या रूलवरती डिपेंड असतं. ते असतात 60% ते 90%पर्यंत, ठीक आहे. आता आपल्या ह्या जे मी तुम्हाला आज जे इंट्रोड्यूस करणार आहे प्रॉफर्म, त्यामध्ये तुम्हाला अप टू 90% विड्रॉलही मिळतात. सो अशा प्रकारे तुम्हाला या स्ट्रॅटेजीला किंवा या गोष्टीला बघावं लागेल. सो जर तुम्ही तयार असाल मित्रांनो ही गोष्ट फॉलो करायला, एवढ्या गोष्टी ॲज्युम करायला, 2026ची जर्नी स्टार्ट करायला, तर या व्हिडिओला आता इथून पुढचा पूर्ण व्हिडिओ एकदम फोकसने बघा, ठीक आहे. इथून पुढे आपण थोडंसं डीपमध्ये अजून घुसतोय. आपण विचार करतो की कशा प्रकारे आपण हे प्रॉप फॉर्म आणि कोणतं वापरायचं. सो तुम्हाला बेसिकली समजलं असेल प्रॉप फॉर्म काय असतं, तुम्हाला कसे डिसिप्लिन फॉलो करायचे, तुम्हाला किती रिस्क घ्यायचे, स्ट्रॅटेजी कोणती वापरायचे, प्रॉफिट कितीमध्ये कमवायचे, अकाउंट कितीचं घ्यायचं आणि कितीपर्यंत ग्रो करायचं आहे. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. आता प्रोसेस समजूया, कोणतं फंडेड अकाउंट बेस्ट आहे, कोणतं चांगलं आहे. बघा मित्रांनो, मार्केटमध्ये खूप सारे फंडेड अकाउंट्स आहेत. म्हणजे आता जेवढे नावं घेईल तेवढे कमी पडतील अशा काही वेबसाईट आहेत. तुम्हाला फक्त नाव टाकायचं आहे आणि त्याचा सगळ्या एका चिट्टा येऊन जाईल तुम्हाला, ठीक आहे. किंवा असे एक वेबसाईट आहे त्यामध्ये तुम्ही फक्त प्रॉप फर्म्स एवढं सर्च केलं तरी हजारो प्रॉप फर्म येतील. तर यातलं निवडायचं कुठलं. प्रॉप फर्म निवडण्याची एक टेक्निक असते मित्रांनो. पहिली गोष्ट यूट्यूबचे रिव्ह्यू बघायचे. यूट्यूबच्या वेबसाईटला जावा, त्या प्रॉप फर्मचं नाव टाका, त्याचे रिव्ह्यू बघा चांगला आहे की नाही. दुसरा वे, तुम्ही रिव्ह्यूच्या वेबसाईटला जाऊन जर चेक केले, काही बऱ्याच वेबसाईट आहेत, तर त्या वेबसाईटच्या साईटला जाऊन चेक केलं तर काही निगेटिव्ह आणि काही पॉझिटिव्ह असतात. सो त्यामध्ये कन्फ्युजन होतं आणि कॉन्फ्लिक्ट तयार होतो मनामध्ये की बाबा चांगला आहे की वाईट आहे. आणि फेक पण असू शकतो तुम्हाला माहिती आहे. बट जे यूट्यूबर आहेत, जे इन्फ्लुएन्सर आहेत, ते कधी चुकीच तुम्हाला काय सांगणार नाहीत. सो त्यासाठी तुम्ही यूट्यूबला जाऊन प्रत्येक फॉर्मचा रिव्ह्यू हा वाईजली चेक करा. सो आता जे आपण आज एक असं फॉर्म बघणार आहे ज्याचा रिव्ह्यू आत्तापर्यंतचा खूप चांगला आहे. तुम्ही याचे रिव्ह्यूजसुद्धा तुम्ही बघू शकता. सो याचं कारण असं आहे मित्रांनो, आज आपण बघतोय वी मास्टर ट्रेड म्हणजे WMT नावाचा एक प्रॉप फर्म आहे. खूप चांगलं प्रॉप फर्म आहे मार्केटमध्ये. ह्याचं रिव्ह्यूज हे खूप चांगले आहेत. त्याचं कारण असं आहे की जे एका ट्रेडरला लागतं सुरुवातीच्या दिवसामध्ये ते सगळं हे तुम्हाला इन्स्टंटली प्रोव्हाइड करतात. आता यामध्ये जर बघायचं झालं तर तुम्ही बघू शकता, ह्याची अशी वेबसाईट आहे, तुम्ही WeMasterTrade.com वेबसाईटला जावा, तुम्हाला इथे कळेल त्याची चॅलेंजेस फेज वगैरे सगळे आहेत. आता याला प्रमोट करण्यामागचा उद्देश आपला काय बघा आपल्या चार्ट बेस्टवरती. सो मला याच्यामध्ये काही गोष्टी भेटल्या, जसं की समजा तुम्हाला एखाद्या माणसाने प्रमोट केले की असं असं फंडेड अकाउंट घ्या, तुम्ही त्याला पास करा आणि त्यानंतर तुम्हाला प्रॉफिट मिळतील. सो प्रत्येकजण काय सांगतो तुम्हाला की तुम्हाला असतील त्यामध्ये फेज 1 पास करायचे, परत तुम्हाला फेज 2 पास करायचे. आणि याच्यामध्ये होते काय, आपण ट्रेडर लोक अडकून पडतोय, त्या फेज पास करू का प्रॉफिट कमवू. आणि ते कोणी सांगा मला, एक अपेक्षा राहते डोक्यामध्ये की काही दिवसानंतर आपल्याला पैसे मिळतील. एक माणसाच्या मनात असतं की एवढं कष्ट देतो, एवढा वेळ देतो त्या गोष्टीला, सो त्यातून काहीतरी मिळावं. पण जर तुम्ही त्या फेजच्या राड्यात अडकला, फेज 1 पास करायचे, फेज 2 पास करायचे, तर हाताला काहीच लागत नाही. आणि हा माझा जेन्युइन अनुभव आहे. तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस तुम्ही त्या फेज पास करण्यामध्ये ट्रेडिंग करताना त्यावेळेस तिथे ओव्हर ट्रेडिंग होऊ शकतं किंवा कशी ट्रेड टाकू शकतो, कारण का त्या फेज कंप्लीट करायचे आहेत. सो त्यामध्ये असतील काही, मी कोणाला डिनाय नाही करत, बट ॲज अ ट्रेडर सायकोलॉजीचा जर विचार केला तर या फेजमध्ये गुंतून पडण्यामध्ये आयुष्यातला वेळ जातो. आणि एक तर आपण आपली रजिस्ट्रेशन फी देत असतो, ते $50-60 आपले गेले आणि वरून आपल्या आयुष्यातला वेळ गेला. सो एक कुठली तरी रिस्क घ्या. तुम्ही जर ज्या दिवशी तुमचे $50-60 देत आहे त्या दिवशीपासून जर तुम्हाला माहीत झालं डोक्याला की आता इथून पुढे प्रॉपर ट्रेडिंग करून आपल्याला फक्त विड्रॉल घ्यायचे आहेत, आपल्याला एक चांगलं ट्रेडिंग करून आपल्याला फक्त विड्रॉल पाहिजे, म्हणजे इन्स्टंट तुम्हाला पाहिजे. सो अशा इन्स्टंट अकाउंटच्या शोधात मी होतो. आता मार्केटमध्ये बरेच असतील, पण मला हा WeMasterTrade सगळ्यात बेस्ट वाटला. तुम्हाला इन्स्टंट विड्रॉल हे चांगल्या प्रकारे देतात. 2021ला हा फाउंड झाला आहे. याचं हेडक्वार्टर जे आहे, हेडक्वार्टर ते कॅनडामध्ये वगैरे आहेत. त्याचे ऑफिसेस बघा दुबई, व्हिएतनाम आणि जे बाकीच्या कोणत्या गल्फ कंट्रीज वगैरे आहेत तिकडे आहेत. इन्व्हेस्टिंग पार्टनर तुम्ही बघू शकता त्याचे, बॅक्ड बाय लाईट फायनान्स USA, बेस्ट आहे ते पण.
20+ कंट्रीमध्ये ते वर्क होतं आहे. ट्रेडिंग प्लॅटफॉर्म अगेन हा एम्प्टी फाईल आहे, स्वतःचा त्यांचा सर्व्हर होस्ट केला आहे त्यांनी एम्प्टी फाईलला. सो हा एक खूप चांगला जमेची बाजू आहे. तुम्ही हे सगळ्या गोष्टी क्रॉस व्हेरीफाय करू शकता. ठीक आहे. आता बघा मास्टर ट्रेड काय काम करतं बघा. हे नॉर्मली तुम्हाला ट्रेडरला ॲक्सेस देतं तुमचा इन्स्टंट व्हर्च्युअल फंड ॲक्सेस करायसाठी त्यांचा, जसं मी मगाशी सांगितलं सुरुवातीला. अशा प्रकारे तुम्ही ह्याचं अजून यांच्या ही जी वेबसाईट आहे इथं जाऊन सुद्धा तुम्ही याचं चेक करू शकता. ठीक आहे. आणि महत्त्वाचा विषय यांचा तुम्हाला व्हॉट्सअप सपोर्ट पण मिळतो कधी कधी. ठीक आहे. सो तुम्हाला जर काय डाऊट असेल तर इथं बघा व्हॉट्सअप सपोर्ट, चॅट सपोर्ट सगळं तुम्हाला इथं अवेलेबल आहे. त्यामधील काय डाऊट घ्यायचं कारण नाही. आता मेन मुद्दा येतो तुमचे प्रॉफिट शेअर कसे मिळतात बघा. तर पहिला जो तुमचा पेआउट असतो मित्रांनो तो तुम्हाला 50% असतो. सेकंड पेआउट 75% आणि तिसरा पेआउट तिथून पुढे 90%. आणि हे अगेन कशावर डिपेंड होतं तुमच्या अकाउंटवरती. तुम्ही वेगवेगळे अकाउंट कशी घेताय त्यावरती तुमचं डिपेंड होतं की कशा प्रकारे तुम्हाला याच्यातून पेआउट मिळतील. पेआउटचे बरेच ऑप्शन आहेत त्यांच्याकडे. तुम्ही बँक ट्रान्सफर घेऊ शकता, बाकीच्या पण गोष्टी. ठीक आहे. सो या गोष्टींमध्ये सर मी अजून पण तुम्हाला सांगेन जर सुरुवात करताय तर विड्रॉल घ्यायला, प्रॉफिट्स घ्यायला सुरुवात करा. बाकीच्या गोष्टी परत आपण त्यामध्ये व्हिडिओ बनवू कसं तुम्हाला ते करता येईल. आता प्रॉप फर्ममध्ये बरेच लोक म्हणतात की लिगल आहे इंडियामध्ये, प्रॉप फर्ममध्ये ट्रेडिंग केलं पाहिजे, तुम्हाला कसलाही प्रॉब्लेम येत नाही. बट प्रॉप फर्ममध्ये करा किंवा कष्ट पण करा, तुमच्या अकाउंटला पैसा येतोय म्हणजे तुम्हाला तो शो करायला लागणार, त्याचा टॅक्स दाखवायला लागणार. सो या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला लिगली बकायदा इंडियन गव्हर्नमेंटनुसार आपण इंडियात राहतो ते करावं लागतात. सो त्यासाठी CA हेल्प करतो. आता असं नाही की फक्त हे प्रॉप फर्मलाच करतोय म्हणजे नाही, फॉरेस्टला करतोय म्हणजे नाही. कुठलाही तुमचा बिझनेस असू द्या, तुमचं साधं एखादं स्वीट मार्टचं दुकान आहे, साधं तुमचं किराणा माल आहे किंवा साधं तुमचं कपड्याचं दुकान आहे किंवा एखादी फॅक्टरी आहे, तरी देखील ते दाखवावं लागतं आपल्याला. ठीक आहे. शोकेस करावं लागतं इंडियन गव्हर्नमेंटला. सो यामध्ये पण लिगल बाबी असतात, ते तुम्हाला फॉलो केलं तर कसलाच प्रॉब्लेम नाही. सो त्यासाठी तुम्हाला मी या बाकीच्या गोष्टींचा व्हिडिओ बनवेन. बट आता ही गोष्ट समजून घ्या, तुम्ही प्रोसेस चालू करा, ट्रेडिंग करायला चालू करा, प्रॉफिट कमवायला चालू करा, विड्रॉल घ्या. बाकीचं असं नाही की तुम्हाला अगदी करोड रुपये याच्यातून लगेच प्रॉफिट होईल. ठीक आहे. पण ज्यावेळेस तुम्ही करोडकडे जायला चालू करता त्यावेळेस तुम्ही स्वतःचं अकाउंट साईड बाय साईड चालू करायचं आहे. ज्यावेळेस इथून तुम्ही $1000 $2000 प्रॉफिट कमवायला चालू कराल त्यावेळेस तुम्ही तुमचे स्वतःचे फॉरेक्स अकाउंट चालू करा. आता फॉरेक्स अकाउंटसाठी बेस्ट ब्रोकर कोणता आहे तर आता तुम्ही यूट्यूबला जाऊन सर्च करा. आपला जो मी तुम्हाला ब्रोकर प्रमोट केला आहे मार्केट्स फॉर यू, हा ब्रोकर खूप चांगला आहे मित्रांनो. एक्सनेस नंतर हा मार्केटमध्ये खूप चांगला बूम होतो. त्याचं कारण असं आहे की तुम्हाला याच्यामध्ये पण विड्रॉलचं काही प्रॉब्लेम येत नाही. आता मी जवळपास 4-5 वर्ष चालू वापरतो, मला कधीच आजपर्यंत प्रॉब्लेम आलेला नाही. सो तुम्हाला या गोष्टींसाठी असे चांगले ब्रोकर्स किंवा चांगले सर्व्हिसेस, चांगले सिस्टीम निवडायचे आहे. सो तुम्हाला फॉरेक्स मार्केटमध्ये अकाउंट काढायचं असेल तुम्ही त्याच्यामध्ये जाऊन काढू शकता. आता बघा जास्तीत जास्त लोक हे का वापरतात त्याचं कारण असं आहे, पहिलं आणि सगळ्यात बेस्ट कारण मित्रांनो इन्स्टंट फंडिंग आहे. तुम्हाला कोणतंही चॅलेंज काय पास करायची गरज नाही. चॅलेंजच्या फेज आहे त्यांच्याकडे, पण आपल्याला काय पाहिजे इन्स्टंट फंडिंग. सो इन्स्टंट फंडिंग अवेलेबल आहे. 90% तुम्हाला प्रॉफिट शेअर मिळतो. ठीक आहे. तुम्ही याच्यामध्ये प्रत्येक स्टाईलने ट्रेडिंग करू शकता. कसं तुम्ही याच्यामध्ये तुमचं रोबो, स्कॅल्पिंग, डे ट्रेडिंग, स्विंग ट्रेडिंग, कॉपी ट्रेडिंग काही रिस्ट्रिक्शन नाही. तुम्ही कशा प्रकारे याला ट्रेडिंग करू शकता. आता काही लोकांचा एक इश्यू असतो का न्यूजमध्ये ट्रेडिंग करता येते का. ऑब्व्हियसली याच्यामध्ये न्यूजमध्ये सुद्धा तुम्हाला ट्रेडिंग करता येतं. न्यूज ट्रेडिंग इथं मध्ये अलाउड आहे. त्यासोबत बघा विड्रॉल. आता काही लोकांचं असतं की विड्रॉल लेट होतात किंवा विड्रॉलचा प्रॉब्लेम. सो या कंडिशनमध्ये बघा तुम्हाला डेली तुम्ही विड्रॉल रिक्वेस्ट टाकू शकता आणि तुमचं जे चॅलेंज फेज आहेत त्याच्यासाठी तुम्हाला विकली पेआउट हे मिळत असतात. आता ते विड्रॉल रिक्वेस्ट कशा काय त्यासाठी आपण थोडंसं अजून जसं पुढे जाणार तसं तुम्हाला समजेल. आता बघा सिम्युलेटेड सिम्बॉल्स. ठीक आहे. म्हणजे तुमचा जो स्प्रेडचा काही इश्यू असतो बघा, ज्यावेळेस आपण गोल्डमध्ये वगैरे मेनली ट्रेड करतो त्यावेळेस तो लो स्पीड तुम्हाला तिथे मिळून जातो. याच्यात हा एक खूप चांगला फायदा आहे. आता बघा एक खूप महत्त्वाचा इथं एक पॉईंट आहे, वी ऑल्सो ऑफर चॅलेंज पॅकेज विथ 30% प्रॉफिट शेअर फ्रॉम सेकंड फेज ऑनवर्ड. म्हणजे जर तुम्ही एखादी चॅलेंज फेज घेताय, चॅलेंज फेजचा थोडासा रेट कमी असेल, बट चॅलेंज फेज जर घेताय तर तुम्हाला 30% प्रॉफिट शेअर त्यांच्या डायरेक्ट सेकंड फेजपासूनच तुम्हाला चालू होतं. सो हा एक खूप चांगला पॉईंट आहे. बट मी तुम्हाला रिकमेंड करेन कुणी त्या फेज पास करायच्या भानगडीत पडू नका. डायरेक्ट इन्स्टंट अकाउंट घ्या. तुम्ही याच्या वेबसाईटला जाऊन चेक करू शकता की यांच्या फेज कशा प्रकारे चालतात. सो आपण आता काय करूयात थोडं 5 मिनटं वेबसाईटवरती येऊन बघूयात कशा प्रकारे याच्या फेज आहेत, कशा प्रकारे तुम्हाला हे घेऊ शकता तुम्ही. सो बघा नॉर्मली काय करायचं तुम्हाला लॉग इनमध्ये जायचं आहे. लॉग इनमध्ये गेल्यानंतर तुम्ही तुमच्या ईमेल अकाउंटनं या ठिकाणी लॉग इन करू शकता. जसं की आता मी या ठिकाणी ऑलरेडी लॉग इन करून ठेवले चार्टबेस नावाने. सो तुमचे या ठिकाणी तुम्हाला जेवढे पाहिजेत तेवढे सगळे कस्टमायझेशन किंवा अकाउंटचे चॅलेंज हे तुम्हाला इथं घेता येतात. तर बघा आपण या ठिकाणी काय करूयात मित्रांनो, कस्टमाइज पॅकेज. समजा तर तुम्हाला आता असं नको आहे की त्यांचं कोणती फेज पाहिजे, तुम्हाला तुमचं कस्टमाइज पॅकेज करायचं आहे. सो तुम्ही इथं बघा इनिशियल बॅलन्स समजा आता मी इथं $10,000 टाकतो. सो आता $10,000ला मला किती रुपये दाखवते 35 USD. ठीक आहे. आता समजा मी ते आलो पुढे नेक्स्टवरती गेलो.
इथं बघा रूल काय काय देते बघा. अकाउंट टाईप तुमचा फॉरेक्स असेल, ठीक आहे. आता बघा लिव्हरेज तुम्हाला किती देतं, हे 1/100. डेली लॉस किती देते तुम्हाला, 2%. म्हणजे तुम्हाला डेली $200 खाली लॉस नाही करायचं, एवढं फक्त लक्षात ठेवा. $200 खाली लॉस करताय तर तुम्ही थोडंसं ट्रेडिंग चुकीचं करताय, कारण का मी ती पहिल्यांदाच तुम्हाला क्लिअर केली स्ट्रॅटेजीमध्ये. मॅक्झिमम लॉस बघा तुम्हाला 4% म्हणजे $400 जास्त उडवायचं नाही अकाउंट. आता तुम्ही विचार करला बाकीची किती देत आहेत काय, काही गरज नका, कोणाचा विचार करू नका. हे एवढं महत्त्वाचं आहे, कारण तुम्ही सांगा 4% लॉस करताय म्हणजे तुमचं जर वैयक्तिक अकाउंट असेल तरी देखील तुम्ही याला 4% लॉसमध्ये तुम्ही विचार करता परत रिकवर करीन, ते रिकवरी काही महत्त्वाची नाही. बट या ठिकाणी जर रूल फॉलो केले तर हे एवढं कधी रिवर्स जात नाही, लक्षात घ्या. आता प्रॉफिट टार्गेट, एक सेकंड, आता आपण प्रॉफिट टार्गेटचा विचार करू. तर प्रॉफिट टार्गेटमध्ये बघा 60% तुम्हाला प्रॉफिट काढायचं, म्हणजे $600 प्रॉफिट काढायचं आहे. आणि $600 प्रॉफिट काढत असताना या ठिकाणी एक मेन गेम येते, लक्षात घ्या. ही गेम कोणाला समजत नाही, ती आहे प्रॉफिट कन्सिस्टन्सी. आता प्रॉफिट कन्सिस्टन्सीवरती एक मी प्रॉपर व्हिडिओ बनवीन, त्याच्यात खूप मोठा व्हिडिओ होईल, कसं ते फॉलो करता येतं, कशाप्रकारे प्रॉफिट कन्सिस्टन्सी तुम्हाला 30% आत ठेवायचे. बट या ठिकाणी तुम्हाला मी थोडं ओव्हरऑल आयडिया देतो. मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं बघा $40-50 फक्त प्रॉफिट कमवा. सो विचार करा, तुम्ही जर आज समजा $50 कमवत आहे, उद्या $40 कमवत आहे, परत $30 कमवत आहे, म्हणजे तुमचं हायेस्ट प्रॉफिट किती आहे, $50. सो तुमचा हायेस्ट $50 जे प्रॉफिट आहे त्याचा एक त्यांनी फिक्स आकडा पकडतात, बाबा हायेस्ट किती आहे, $50. सो त्या पटीत हा किती कमवतोय. सो तुम्हाला ती कन्सिस्टन्सी तुमची मेंटेन करायची आहे. जर ती नाही मेंटेन झाली तर तुमचं ते 30% वर जातं, मग तुम्हाला ते विड्रॉल थांबवतात. सो कन्सिस्टन्सीमध्ये तुम्हाला काय करायला लागतं, बेसिकली हे तुमचे जे दिवस आहेत ट्रेडिंगचे ते तुम्हाला रोज ट्रेडिंग करून प्रॉपर तेवढ्या लेवलला अकाउंटचं प्रॉफिट करून ते मेंटेन करायला लागतं. सो ज्या अकाउंटला प्रॉफिट कन्सिस्टन्सी रूल आहे त्या ठिकाणी तुम्हाला जपून ट्रेडिंग करायला लागतं बघा. आणि या ठिकाणी प्रॉफिट शेअर अगेन तुम्हाला 90% मिळतो. अकाउंटची व्हॅल्यू किती आहे, $35. आता एक खूप महत्त्वाचा आणि खूप चांगला पॉईंट आहे मित्रांनो. या ठिकाणी समजा तुम्ही आता इंडिया कंट्री सिलेक्ट केली, या ठिकाणी मी आलो. आता बघा काय करायचं आहे, समजा तुम्ही आता UPI थ्रू करताय, नेक्स्टला मग गेला, तुम्हाला किती दाखवतंय, 3220. ठीक आहे. आता $3220 भरायचे आहेत का, नाही, तुम्हाला या ठिकाणी वापरायचं आहे कुपन कोड. कुठला, आपल्या चार्ट बेसचा, कोणता, CB_20 वापरला, हा ॲप्लाय करा तुम्ही बिंदास्त. हा ॲप्लाय झालेला आहे बघा. तुम्हाला $28 हे अकाउंट पडते, म्हणजे 2576ला $60 तुम्हाला इथे फायदा होतोय. सो ही झाली पहिला प्रोसेस, तुम्ही इथून घेऊ शकता. दुसरा हे झालं कस्टमाइज पॅकेज, म्हणजे तुम्ही तुमच्या पद्धतीने कस्टमाइज करू शकता. दुसरं बघा, दुसरा ऑप्शन आहे ट्रेडिंग कॅपिटल. आता बघा इथे किती ऑप्शन आहेत, वर इन्स्टंट आणि चॅलेंज अकाउंट. सो हे जे इन्स्टंट अकाउंट आहे मित्रांनो, त्याचा तुम्हाला मी थोडक्यात ओव्हरव्ह्यू देतो. आता मी डायरेक्ट खूप मोठ्या अकाउंटला जात नाही, बट आपण छोट्या अकाउंटपासून चालू करूयात. आता बघा इन्स्टंटमध्ये हे एवढे ऑप्शन आहेत. पर्सनलाइज म्हणजे आपण बघितलं, त्यानंतर 5110 एक असं काहीतरी आहे, त्यानंतर 510 असं एक आहे, परत हे 51010 नो PC म्हणजे नो प्रॉफिट कन्सिस्टन्सी रूल हा एक अकाउंट आहे. बाकी तुम्ही याच्यामध्ये व्हेरिफिकेशन करू शकता प्रत्येक अकाउंटनुसार. आपण मिनिमम $10,000 बघूया, कुठलं, 5110चं. तर बघा इथं मी समजा याच्यावरती आलो, याच्यावरती क्लिक केलं, काय काय म्हणते बघा. हे अकाउंट आहे फॉरेक्स आहे, लिव्हरेज तुम्हाला 1/100 आहे, 5%चा तुम्हाला डेली लॉस आहे, 10%चा तुम्हाला टोटल लॉस आहे. यामध्ये थोडंसं चेंज आहे बघा, तुम्हाला जरा थोडं अजून एक्सपोजर देतात, पण याची व्हॅल्यू वाढते. ठीक आहे. सो पुढे बघा, प्रॉफिट टार्गेट किती आहे या ठिकाणी, 10%, प्रॉफिट कन्सिस्टन्सी 30% आणि प्रॉफिट शेअर तुम्हाला 90% मिळतोय. प्रॉफिट कन्सिस्टन्सी यामध्ये पण आहे. सो तुम्हाला जर प्रॉफिट कन्सिस्टन्सी पाहिजे असेल तर तुम्ही त्याला वर्क करू शकता. सो बघा या अकाउंटला तुम्हाला अशा प्रकारे 56 USDTचं चेकआउट मिळतोय. आता आपण हे असं 1 to 1 चेक करण्यापेक्षा आपण एक काम करूयात, ऑल इन वन चेक करूयात, पॅकेजिंगचं कसं कम्पेअर करता येईल ते बघूयात. बघा आता या ठिकाणी हे एवढे अकाउंट आहेत बघा, हे एक, हे 0, परत हे नॉन PC, हे कस्टमाइज्ड, हे तुम्ही इथं चेक करू शकता. आता बघा तुमचा फंड सिम्पली कसा प्रोसेस होणार यांच्याकडून, इन्स्टंट फंडिंग अकाउंट आहेत सगळे. इनिशियल बॅलन्स किती असणार तुमचा, हे इथं 200K, पण आपल्याला किती पाहिजे, 10Kचं अकाउंट, ते तुम्ही अज्युम करा. आता सगळ्यांचं सेम आहे बघा. मॅक्झिमम डेली लॉस किती आहे बघा ह्या अकाउंटचा, महत्त्वाचं, ह्या 5110चा 5%, ह्या 5110चा 5%, ह्या नॉन प्रॉफिट कन्सिस्टन्सीवाल्याचा 5%. इथं कस्टमाइज केलं तर तुम्हाला ते कमी करता येतं याच्यामध्ये. ते आता कस्टमाइजचं तुम्हाला मी ऑलरेडी सांगितले, त्याच्या जास्त अडकून पडू नका. मॅक्झिमम ओव्हरऑल लॉस बघा 10%, 10%, 10%. ठीक आहे. प्रॉफिट टार्गेट पण असतं काय अकाउंटला. सो आता या अकाउंटला प्रॉफिट टार्गेट आहे किती आहे, 10%. हे जे 0वाला आहे याला प्रॉफिट टार्गेट नाही, याचा अर्थ काय, तुम्हाला इथं काही सुद्धा टार्गेट अचीव करायचं नाही, फक्त तुम्हाला विड्रॉल मिळत जातील. पण इथं गेम काय आहे, तर या ठिकाणी तुम्हाला प्रॉफिट
कन्सिस्टन्सी बघा इथं आहे का, ही 20%ची प्रॉफिट कन्सिस्टन्सी इथं असते. सो ह्या पहिल्या अकाउंटला प्रॉफिट कन्सिस्टन्सी तुम्हाला रूल दिला आहे, दुसऱ्याला पण दिला आहे, पण तिसऱ्याला नाही आहे. ठीक आहे, इथं प्रॉफिट कन्सिस्टन्सी रूल नाही ह्या अकाउंटला, कुठल्या नो प्रॉफिट कन्सिस्टन्सी रूल. पण इथं काय बघा विषय, तुम्हाला इथं डेली लॉस 5%, मॅक्झिमम ओव्हर लॉस 10%, प्रॉफिट टार्गेट 10%. इथं प्रॉफिट टार्गेट आहे, बट काही हरकत नाही, प्रॉफिट टार्गेट असलेलं चांगलं, पण ते प्रॉफिट कन्सिस्टन्सी असलेलं डोक्याला ताण देते. सो ज्या लोकांना प्रॉफिट कन्सिस्टन्सी या झोनमध्ये अडकायचं नाही, सो सिम्पली हे अकाउंट वापरा. कोणतं? प्रॉफिट 5-10-10 नो प्रॉफिट कन्सिस्टन्सी, आणि 10% प्रॉफिट जनरेट करा आणि त्यानंतर विड्रॉल करायला चालू करा. 10% म्हणजे किती झाले? $1000. सो त्या ठिकाणी तुम्ही थोडंफार तुमचे ट्रेड उलटसुलट झाले तरी चालतील, बट अगेन मी सांगेन की हा वाला 1 महिन्यामध्ये ॲटोमॅटिकली आणि आरामशीर जनरेट होऊ शकतो एवढा. सो हा एकदम बेस्ट अकाउंट आहे असं मी म्हणेल. आणि त्यासोबत हे पण अकाउंट आहे बेस्ट आहे. कोणतं? तुमचं 5-10-0, बट यामध्ये अगेन तुम्हाला प्रॉफिट कन्सिस्टन्सी फॉलो करायला लागणार, आणि त्यामध्ये होऊ शकतं की तुमचं त्या प्रॉफिट कन्सिस्टन्सीमध्ये तुमचं अकाउंट अडकून पडू शकतं. सो बेस्ट मी सध्याला सजेस्ट करेन एक $5 ते $7 जास्त जातील, बट 5-10 नो प्रॉफिट कन्सिस्टन्सीचं अकाउंट तुम्ही घ्यायला चालू करा, किंवा लईच समजा वाटत असेल तर हे करा. बट यामध्ये तुम्हाला मग तेच रूल फॉलोच करावे लागेल. ऑल राईट. सो त्यानंतर बघा प्रॉफिट स्प्लिट बघा 90%पर्यंत मिळतो, यामध्ये पण 90%मध्ये. आणि यामध्ये अजून एक छोटीशी गंमत आहे, 90% मिळतो, बट तुमचा जो डेली लॉस होतोय त्याच्यावरती. समजा डेली लॉस तुम्ही खूप जास्त करताय किंवा काय, प्रॉफिट कन्सिस्टन्सी रूल जर फॉलो करायला जमत असेल तुम्हाला, म्हणजे रोज तेवढं प्रॉफिट छोटे बुक करताय, सो सगळ्यात बेस्ट 5-10-0. आणि जर प्रॉफिट कन्सिस्टन्सी रूल फॉलो नाही करायचा तर नो PC. एवढं 2 फक्त कन्फ्युजन तुमचे क्लिअर करतो मी. ठीक आहे. आणि हायर साईडला जर माझं विचारला तर हे ट्राय करा, प्रॉफिट कन्सिस्टन्सी रूल नसणारं. आणि त्याच्यापेक्षा सेकंड लोअरला तुम्ही हे ट्राय करा. बाकी बघा ड्रॉडाऊन टाईप तुमचा बॅलन्स, जेवढा तुमचा बॅलन्स कमी जास्त होईल त्यानुसार तुमचं ते अकाउंटमध्ये प्लस मायनस ते करत राहणार. स्वॅप फ्री आहे का हे तुम्ही बघू शकता या ठिकाणी. टाईम लिमिट तुम्हाला काही नाही या ठिकाणी. ट्रेडिंग डे मिनिमम असतात काही ठिकाणी, 3 दिवस ट्रेडिंग केलंच पाहिजे, 2 दिवस ट्रेडिंग केलंच पाहिजे, तर तसलं काही नाही. तुम्ही किती दिवस त्याला नाही केलं तरी चालेल. बाकीचे जे रूल आहेत ते तुम्ही करू शकता. बघा न्यूज ट्रेडिंग अवेलेबल आहे का आहे, स्कॅल्पिंग आहे का आहे, विकली होल्डिंग आहे का आहे, तुम्ही ॲडवायझरी घेऊ शकता का. कॉपी फक्त बघा, कॉपी ट्रेडिंग इथे तुम्ही करू शकत नाही या अकाउंटला, मोठ्या म्हणजे ह्या नो प्रॉफिट कन्सिस्टन्सीवाल्याला. सो बाकी सगळं तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे करता येऊ शकतं. हे अकाउंट बघा पहिलं $70 चालू होतं, 5-10 वालं, 51-0-10 वालं, 51-0-0 वालं तुम्हाला $70 चालू होतं, आणि हे 75. सो थोडासा एक $4-5 फरक आहे, एवढं काय मॅटर करत नाही. आणि हे आपण बघितलं हे $35 चालू होतं. तो बघा आपण या ठिकाणी कोणतं बघत होतो, हे वालं नो प्रॉफिट कन्सिस्टन्सीवालं. सो या ठिकाणी $10,000 अकाउंट समजा निवडलं आपण, 1:33, 5%, 10%, मॅक्झिमम टोटल लॉस तुमचा. प्रॉफिट टार्गेट तुम्हाला 10%, हे मॅनेजेबल आहे, काही काळजी करू नका, बिंदास राहा. महत्त्वाचं म्हणजे प्रॉफिट कन्सिस्टन्सी काही नाही आहे. आणि तुमचा लॉस आहे तो तुमचा डेली लॉसच्या बेसवर आहे, तर एवढं ते पण मॅनेजेबल होऊ शकतं. ठीक आहे. इथं बघा द रेशो वी यूज टू स्प्लिट प्रॉफिट्स डिपेंड्स ऑन युअर ROI अँड कॅन बी चेंज्ड. हा चेंज होऊ शकतो. सो तुम्हाला सिम्पली काय करायचं, चेकआउटमध्ये जायचं आहे, आणि या ठिकाणी आल्यानंतर बघा एखादी कोणती ऑफर शिल्लक आहे का, नसेल कोणतीच तर चार्टबेसची तुम्हाला ऑफर वापरायची आहे. कोणती वाली? समजा आता इथं UPIमधनं आपण समजा गेलो, डिस्काउंट कोड मी काय सांगितलं तुम्हाला, इथे CB कॅपिटलमध्ये टाका, मी अजून व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन. CB20 हा तुमचा हे असेल ऑफर कोड, हा ॲप्लाय करा. बघा डायरेक्ट तुमचं $16 मायनस झाले, तुम्हाला फक्त आणि फक्त $67 हे अख्खं पॅकेज मिळून जाईल. सगळ्यात बेस्ट पॅकेज आहे मी म्हणेन, तुम्ही घ्या, तुम्ही ट्रेडिंग चालू करा. आणि मित्रांनो एक चॅलेंज घ्या यार, चॅलेंज घ्या 2026मध्ये ॲटलिस्ट ह्या अकाउंटमध्ये तुम्हाला कमीत कमी $1000 तरी विड्रॉल घेता यावं. आणि त्यानंतर तुम्हाला बघा किती कॉन्फिडन्स येईल, किती चांगल्या प्रकारे फायदा होईल. आणि एकदा तुमचे $1000 तुमची विड्रॉल झाले ना, तिथून पुढे तुम्ही परत मग तुमचं जे हे आहे रिअल अकाउंट ते चालू करू शकता. ऑलराईट. सो बघा मित्रांनो, आपण बऱ्यापैकी हा विषय पूर्ण कंप्लीट केलेला आहे. याच्या रिलेटेड जे काही डाऊट्स असेल तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. त्यासोबतच हे एक माझा अभ्यास आहे, मी तुम्हाला यामध्ये सांगितलेलं आहे. यामध्ये काही गोष्टी तुम्हाला जर वाटल्या तर तुम्ही यांच्या ऑथोराइज वेबसाईटला जाऊन चेक करू शकता. अगेन ChatGPTला तुम्ही विचारू शकता, समजा एखादा रूल समजत नाही आहे तर तो. बाकी हे माझ्या नॉलेजप्रमाणे मी तुम्हाला चांगल्या प्रकारे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. यांचे रिव्ह्यू तुम्ही यूट्यूबला जाऊन चेक करा. ठीक आहे. आत्ताच्या कंडिशनमध्ये सगळ्यात बेस्ट तुम्हाला मी हे म्हणेन आहे. त्यानंतर तुम्हाला जर काय वाटलं एखादा आला आणखी चांगला गोष्ट आपल्याजवळ तरी देखील आपण यूज करूयात. बट मी सगळ्यांना हे सांगेन सुरुवातीला की फंडेड अकाउंटमध्ये एक छोटीशी रिस्क घेऊन तुम्ही तुमची जर्नी हे नक्कीच स्टार्ट करू शकता. सो ऑलराईट मित्रांनो,
आय होप तुम्हाला हा विषय क्लिअर झाला असेल. आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी ट्राय करेन तुम्हाला कन्सिस्टन्सी रूल काय असतो हे चांगल्या प्रकारे डीपमध्ये समजून सांगण्याचा, कशाप्रकारे तुम्हाला कन्सिस्टन्सी रूल फॉलो करता येईल. त्यासोबतच थोडेसे आपले प्रॉफिट जनरेट व्हायला लागले त्यानंतर मी तुम्हाला सांगेन की लीगल आणि इलिगलमध्ये आपल्याला कशाप्रकारे हे वर्कआउट करायचे. सो बघा मित्रांनो, तुम्हाला यासाठी काय करायचं, सिम्पली आपला कुपन कोड वापरायचा, 20% ऑफ तुम्हाला मिळेल. त्यासोबतच काय लागलं तर कमेंटमध्ये सांगा, आपण त्या ठिकाणी देखील बघूयात. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टेक केअर, बाय.